राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे। आज विधानसभेत मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे। दरम्यान जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची पुनर्रचना करा अशी मागणी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे। आज ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी नागपूरच्या आंबेडकर न्याय भवनमध्ये बैठक होणार आहे। मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत ही बैठक होईल आणि बैठकीला भाजप नेते डॉक्टर परिणय फुके, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सुद्धा निमंत्रित आहेत। तर मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन झालंय। आज सकाळी 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि त्यांच्या जाण्यानं संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे। मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाचे केंद्रीय पथक आजपासून पाहणी करणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्याची पाहणी करण्यात येईल। गेल्या 11 महिन्यात मराठवाड्यातील 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाला कंटाळून शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। दूध दरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि बैठकीत सहकारी डेअऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल। दरम्यान अतिरिक्त दुधापासून पावडर तयार करण्यासाठी अनुदान देणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरण चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या आदेशानंतर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची घटना बनवली पण पाळली नाही। उलट तपासणी शिंदेच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी हा दावा केलाय आणि या दाव्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। सातारा लोकसभेची जागा शिंदेच्या शिवसेनेला देण्याची मागणी विजय शिवतारे यांनी केली आहे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली आहे। ललित पाटील प्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांची चौकशी सुरू आहे। ठोस पुरावे आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ केलं जाईल अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आहे। रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी नागपूरमध्ये अडवली आहे। युवा संघर्ष यात्रा विधान भवनावर धडकणार होती आणि यावेळी बॅरिकेड्स तोडून कार्यकर्त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केलाय आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलाय। नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील हे नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। एका कार्यक्रमादरम्यान ना दिल्ली सोडणार ना गल्ली, आपण सर्वांनी साथ द्यावी, पाटलांची भावनिक साथ देण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेची पुन्हा चौकशी केली जाणार आहे आणि यावेळी 25 वर्षातील आर्थिक कारभारांचं लेखापरीक्षण सुद्धा करण्यात येईल। मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे। तर यासाठी समितीची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे। तर मुंबईतील 736 झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प रखडल्याची माहिती सध्या समोर आली आहे। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली आहे। दरम्यान रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही सावे यांनी म्हटलंय। हिवाळी अधिवेशनात होमगार्डाच्या प्रलंबित मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी मागणी करण्यात येते। विविध मागण्यांसाठीचा पाठपुरावा सरकारकडे करण्यात आल्याचं होमगार्ड महासंघानं म्हटलंय। दरम्यान तातडीनं चर्चा करून निर्णय घेण्याची मागणी सुद्धा होमगार्ड महासंघानं केली आहे। 7 सार्वजनिक प्रकल्पांमुळे मुंबईत प्रदूषण वाढ होते। दरम्यान पाहणी करून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टानं केली आहे। सीबीएसईनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर इयत्ता 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा 2024 साठी वेळापत्रक जाहीर केलंय। दोन्ही वर्गांची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। cbse.government.in वर वेळापत्रक पाहता येईल। भिवंडी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या चौकशीचा अहवाल 15 दिवसात मागवणार असल्याचं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलंय। तत्कालीन सहाय्यक आयुक्तांवर लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर आहे। मुलुंडमध्ये पालिका कर्मचाऱ्यांसाठी वसाहत बांधण्याचा निर्णय मुंबई पालिकेनं घेतलाय आणि यासाठी 9 कोटी 26 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत आणि याबाबतच्या निविदा काढण्यात आल्यात। मुंबई महानगरपालिकेनं फिरत्या शौचालयाची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय आणि यासाठी टप्प्याटप्प्यानं ही शौचालयं खरेदी करण्यात येतील।
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांच्या सोडतीतील 2,970 घरांसाठी करण्यात आलेल्या अर्जाची अंतिम यादी आता सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि अंतिम यादीनुसार अनामत रकमेसह प्राप्त 24,303 अर्जांपैकी 303 अर्ज अपात्र ठरले असून 24,000 अर्ज पात्र ठरले आहेत. मीरा भाईंदर पालिकेतील सफाई कामगारांना श्रमसाफल्य योजनेअंतर्गत आता घरं देण्यात येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातील सरकारी अधिकाऱ्यांकडून उद्या सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे आणि जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. संभाजीनगरमध्ये विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारलाय. राज्यातील 17 लाख कर्मचारी यात सहभागी सुद्धा होणार आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे अशी टीका सुनील प्रभू यांनी केली आहे. तसेच सरकारनं दुधाला योग्य भाव द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. जलसंपदा विभागानं नाशिककरांच्या पाणी आरक्षणात कपात केली आहे. नाशिकसाठी 5,314 दशलक्ष घनफूट पाणी आता आरक्षित करण्यात आलंय. नाशिकच्या गंगापूर दारणा आणि मुकणे धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्यात आल्यानं आता प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. नाशिक विभागाच्या एसटीच्या ताफ्यात लवकरच नव्यानं 167 ई शिवाई बसेस दाखल होणार आहेत आणि त्यामुळे नाशिककरांचा प्रवास आता जलद आणि सुखकर होण्यासोबत प्रदूषणालाही आळा बसणार आहे. सातारा जिल्ह्यातील 1,495 ग्रामपंचायतीमध्ये 22 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलंय. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागानं याबाबतच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना दिल्या. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रामीण ॲप अटेंडन्स प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. मात्र प्रणालीवर हजेरी लावण्यास कर्मचारी टाळाटाळ करत असल्याचं सध्या समोर आलंय आणि अशा कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. मराठवाड्यातील 5 जिल्ह्यात शिक्षकांची 2,474 पदं रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. तर परभणी आणि बीड या 2 जिल्हा परिषदांमध्ये मात्र मंजूर पदांपेक्षा 167 शिक्षक अधिक कार्यरत आहेत. दरम्यान रिक्त पदांसाठी शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या 58 पैकी 10 शाळा पटसंख्या आणि अन्य कारणांमुळे बंद आहेत. दरम्यान काही शाळांच्या इमारती दुरुस्ती करण्याची मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेवकांनी विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारलाय आणि संपामुळे जिल्ह्यात 4,275 अंगणवाड्यांना टाळं लागलं आहे. दरम्यान बालकांच्या कुपोषणात वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. कोल्हापूर तिरुपती विमान सेवा शुक्रवारपासून बंद करण्यात येणार आहे. विमान प्रशासनानं ही माहिती दिली आहे. त्यामुळे तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. मात्र त्यातील 90% सीसीटीव्ही कॅमेरे हे नादुरुस्त आहेत आणि त्यांचा काहीच उपयोग नसल्याचा आरोप माजी नगरसेवक अतुल शितो यांनी केलाय. शिवाजी विद्यापीठानं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे आणि या पार्श्वभूमीवर नवीन अभ्यासक्रमाला मान्यता देण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई शहर आणि उपनगरात बांधण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन इमारतींमध्ये एकापेक्षा अधिक जिने आवश्यक आहेत. सुधाकर शिंदे समितीनं सरकारला ही शिफारस केली आहे. दरम्यान आगीच्या घटनेतून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. नवी मुंबईत 5 वर्षाखालील 81% मुलांनी पल्स पोलिओचा डोस घेतलाय. महापालिकेच्या 24 नागरी आरोग्य केंद्रामार्फत बूथ तयार करण्यात आलं होतं. एसटी महामंडळाच्या वतीनं महाराष्ट्र दर्शनासाठी 4 दिवस आणि 7 दिवस अशा 2 वर्गवारीत पासची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 8 महिन्यात 2,474 जणांनी महाराष्ट्र दर्शन केलंय आणि यामधून एसटीला 33,97,000चा महसूल सुद्धा प्राप्त झालाय. कोल्हापूर शहरात गेल्या 10 महिन्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 43,000 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे आणि या कारवाईत 3 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांच्या बुलढाण्यातील विदेशी दारू दुकानावर अद्यापही इंग्रजी पाट्या असल्यानं मनसेनं आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलाय.